गण्या भाऊ, या विधानसभेत ना काही थोडंसं वेगळंच काम झालेलं आहे. ज्याला निवडून यायचा तो निवडून आला आणि ज्याला नाही यायचा तो पहिले आला. हो ना पप्या, आता पाहिलंच तू, जिथं वाटलं होतं याच्या जागा निघणार नाही तिथं जागाही निघाल्या. कशा काय? गण्या भाऊ, आपल्याला काही ना काही झोल तर वाटते. बस हा झोल कधी महाराष्ट्र विकासात नाही पडा बस. नाही तर आपलंही काम मोक आहे आणि या महाराष्ट्राचं पहिलेच मोक आहे. आता माहित पडते गण्या भाऊ किती विकास करते किती नाही करत. विदर्भाला तसे अविकसित होतात, आता विकसित होणार का नाही होणार हे माहित पडते. हो पप्या, खरी गोष्ट आहे. गण्या भाऊ यांना काही फरक पडत नाही की विदर्भाचा विकास हो का नाही हो. यांना फरक एवढाच पडतात की आपले राजकीय हित भागल्या गेलेले आहे, बाकी काहीच नाही. हो बेटा, तू खरं बोलला. प्रचार करतात, प्रचारात कित्येक साऱ्या गोष्टी नार नकाराच्या बोलतात, पण करतात का जे त्यांच्या हितासाठी राहते. जशी लाडकी बहीण शेवटी काढली का त्यांच्या हिताची होती, बायांचे माते येतील, पण हे विचार केला की त्यांच्या मुलांचं आयुष्य कसं होणार समोर जाऊ.